खरंच फ्री कंटेंटची व्हॅल्यू होते का? मी अक्षरशः मागच्या कितीतरी दिवसांपासून जे फ्री पेड कोर्सेस जवळपास लोक ज्याची फी 25,000, 30,000, 40,000 अशी ठेवतात, ते कोर्सेस मी इथं फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न केला. तर त्यासाठी रिस्पॉन्स हा मुलांचा कंटिन्यू नाही राहिला. सगळ्यांना असं वाटतं फ्रीमध्ये शिकवतं म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही क्वालिटीज नसेल. तुम्ही आज पण जाऊन चेक करा सी प्रोग्रामिंगची प्लेलिस्ट मी कशी शिकवलेली. आज पण तुम्ही जाऊन चेक करा पायथॉन प्रोग्रामिंगची प्लेलिस्ट मी कशी चेक केली. पूर्ण बघा तुम्ही. आणि आता C++ला मी 11 वाजता डेली लाईव्ह येऊन शिकवतो. तर त्यामध्ये मुलं कन्सिस्टन्सी येते नाही आणि वरून कमेंट पण करता की सर तुम्ही कोर्स कंटिन्यू नाही ठेवत. त्याच्या मागचं रिझन पण आहे ना, तुम्ही कुठं कन्सिस्टन्सीने काम करताय. ही गोष्ट तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचं कोणतंही काम हे व्यवस्थितपणे होणार नाही. आलं की तुम्हाला असं वाटतं काय फ्री शिकवते मग कधी येऊ कधी बघू, पण जिथं पैसे तुम्ही देता ना तिथे तुम्हाला बरोबर व्हॅल्यू राहते. असं कधी कधी असं वाटतं की मुलं खरं त्यांना पैसे दिल्यानंतरच व्हॅल्यू ही समजते. आले ना. माझ्यासारखे कित्येक क्रिएटर आहे जे तुमच्यासाठी स्पेशली काम करू इच्छितात, पण आपले मुलं हे कन्सिस्टन्सीने काम नाही करत आहे. आणि याचा लॉस काय होणार आहे की आपले मुलं मागे पडणार आहे. इव्हन जे आपले मराठी क्रिएटर जे तुमच्यासाठी काम करू इच्छितात ते पण काही दिवसानंतर त्यांचा पण कॉन्फिडन्स डाऊन होऊन जाईल. अरे आपले स्टुडंटच कन्सिस्टन्सीने काम नाही करत, मग आपण काय करायचं. ही गोष्ट कुठेतरी मिसमॅच होते आणि या गोष्टीवर तुम्ही काम करा. मी थोडंसं रिअल बोलतोय म्हणून तुम्हाला कडू वाटू शकतं, पण हे सत्य आहे. आलं या सत्याला तुम्हाला स्वीकारावं लागेल. फक्त भावनिकतेच्या मागे पळून चालत नाही. आपल्याला रिअलिटी ही स्वीकारावी लागेल की आपल्याला कोणी दुसरा जॉब लावून नाही देणार आहे. आपल्याला स्वतः जॉब लावायचा आहे. बरोबर आहे की नाही?